हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर ही जी लगबग सुरू आहे ती सर्वांच्याच घरी सुरू असेल. तर गौरी गणपती येत आहेत, त्याच्यामुळे सर्वांच्याच घरी ही साफसफाई सुरू असेल. आमच्या घरी देखील गेली 10 वर्ष झालं आम्ही गणपती बसवतो. तर यावर्षी देखील आता गणपती बाप्पा येणार आहे, त्यामुळे ही लगबग सुरू आहे साफसफाई करण्याची. ज्यावेळेस आम्ही विदर्भामध्ये होतो त्यावेळेस माझा मुलगा लहान होता, तर त्यावेळेस त्याला देखील वाटायचं की आपल्या घरी गणपती बाप्पा आले पाहिजेत. तर तेव्हापासून आम्ही गणपती बसवतो. तर आमच्या घरी गौरी नसतात, गणपती आम्ही 10 दिवस बसवतो. तर हॉलमध्येच गणपती बसवणार आहे, त्याच्यामुळे हॉलमध्येच मी स्वच्छतेला सुरुवात केलेली आहे. बघू शकता गणपती डेकोरेशनसाठी मी काही वस्तू मागवलेल्या आहेत मिशोवरून. तो व्हिडिओ देखील मी शेअर केलेला आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देते. तर क्वालिटी एकदम मस्त आहे, तुम्ही ऑर्डर करू शकता. मुलं मोठी झाल्यानंतर घरातली जी मम्मी असते त्यांचा वेळ जात नाही. तर प्रत्येक गृहिणीची हीच कथा आहे. तर ते मुलं जे आहेत ते त्यांच्या अभ्यासामध्ये व्यस्त असतात. तर घरात काय करायचं हा प्रश्न पडतो. आपण टी व्ही आणि मोबाईल किती वेळ बघणार. तर मला देखील असंच जाणवू लागल्यानंतर मी देखील ठरवलं की काहीतरी करायला पाहिजे, म्हणून हे मी चॅनल ओपन केलेलं आहे. तर आपल्या या चॅनलवरती जे माझं डेली रुटीन आहे, जे लाईफस्टाईल आहे, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासोबतच जे ट्रॅव्हल व्लॉग आहेत, हेअर केअर, स्किन केअर, तर हे देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते देखील खाली कमेंट करून तुम्ही सांगू शकता. आता गणपती बाप्पा येणार म्हटल्यानंतर तुमच्यासोबत मी काही मोदकच्या रेसिपी देखील शेअर करणार आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर तुमच्यासोबत गप्पा मारत वेळ कसा गेला ते कळालंच नाही. तर हॉलमधली सगळी स्वच्छता झालेली आहे. आता किचनमध्ये मी जाळी काढून घेत आहे. तर हा जो जाळी काढायचा झाडू आहे, तर हा मी मिशोवरून ऑर्डर केलेला होता. तर आपली हाईट पोचत नाही जाळी काढताना वगैरे स्वच्छता करताना, तर हा झाडू त्यावेळेस उपयोगाला पडतो. तर ह्याची जी हाईट आहे ती ॲडजस्ट करता येते आपल्याला. जे किचनमधल्या टाईल्स वगैरे असतात त्या देखील अगदी स्वच्छ अशा निघतात. तर नक्की तुम्ही ऑर्डर करू शकता, क्वालिटी एकदम मस्त आहे. तर सुरुवातीला मी सगळ्या घरामधली जाळी काढून घेतलेली आहे, नंतर झाडू मारून घेतलेला आहे. आता आमच्या घरामध्ये सगळीकडेच अशा स्लायडिंगच्या काचा आहेत. तर याला देखील जाळी लावलेली आहे. तर त्या जाळीमध्ये खूप अशी धूळ बसते. तर एक छोटासा ब्रश घेऊन मी याची साफसफाई करत आहे. तर छोटासा ब्रश घेतल्यामुळे काय होतं, जी जाळी आहे त्यामधली सगळी धूळ निघून जाते. तर या पद्धतीने तुम्ही साफसफाई करू शकता. आमच्या घराच्या समोर रोड असल्यामुळे काय होतं, गाड्यांची सारखी ये जा असल्यामुळे घरामध्ये भरपूर अशी धूळ येते. तर मला नेहमीच अशी स्वच्छता करावी लागते. तर माझ्या पाठीमागं बघू शकता अशी जाळी असल्यामुळे काय होतं, त्याच्यामधून सारखी धूळ येते. तर कधी तर तुमच्यासोबत हा व्हिडिओ देखील शेअर करेन. आता गॅसच्या समोर जी खिडकी आहे त्याला देखील मी चांगलं ब्रशच्या सहाय्यानं स्वच्छ करून घेतलेलं आहे. तर आम्ही जिथे राहतो त्या घराला माळे नाहीत. तर जुन्या पद्धतीला कसे माळे असायचे तर तसे नाहीत या घरामध्ये. तर अशी फरतळे आहे. तर यामधले सगळे मी डबे वगैरे काढून घेतलेले आहेत आणि जे स्टीलचं रॅक आहे त्यामधले देखील सगळे सामान काढून घेतलेलं आहे. तर सुरुवातीला मी आता हे जे रॅक आहे त्याला मी स्वच्छ धुवून घेते. तर नुकताच माझा मुलगा शाळेतून घरी आलेला आहे, त्यालाच मी बोलत आहे. तर हे रॅक देखील मी आता चांगलं स्वच्छ धुवून घेते. तर ज्या कामवाली मावशी असतात त्या स्वच्छ करत नाही, त्यामुळे मी त्यांना लावलंच नाही. तर स्वतः आपण स्वच्छ घर करून घेतल्यानंतरच समाधान मिळतं, त्याच्यामुळे मी स्वतःच करून घेत आहे. तर जी फरतळे आहे त्यातली सगळी घाण मी काढून घेतलेली आहे, सगळी साफसफाई झाडूने करून घेतलेली आहे. आता रॅक जे आहे ते रॅक मी धुवून घेत आहे, बघू शकता. तर माझ्या मुलाने थोडंसं शूट केलेलं आहे, ते तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते. तर रॅक आता धुवून घेतलेला आहे. आता ही जी फरतळे आहे याला देखील मी आता चांगला साबण आणि स्क्रब लावून स्वच्छ करून घेत आहे. तर अशी स्वच्छता नेहमीच घरात ठेवल्यामुळे घरात वातावरण देखील प्रसन्न राहतं आणि प्रत्येक गृहिणीला हे करायलाच पाहिजे. तर स्वच्छता असल्यानंतर घरामध्ये देखील वातावरण खूप छान राहतं आणि मन देखील प्रसन्न राहतं. तर नेहमीच स्वच्छता करायलाच पाहिजे. तर बघू शकता मी चांगलं स्क्रबने घासून ही फरतळे जी आहे ती चांगली स्वच्छ करून घेत आहे.
भांड्याचं जे रॅक वगैरे आहे त्याला चांगलं धुवून पुसून घेतल्यानंतर मी सर्व जी भांडी आहेत ती घासून घेतलेली आहे. तर यामध्ये माझ्या मुलाने मला थोडीशी मदत केलेली आहे. तर हॉलमध्ये अशी भांडी त्याने पसरून वगैरे ठेवलेली आहेत फॅनखाली सुकण्यासाठी. तर भांडी जी आहे ती चांगली पूर्णपणे सुकलेली आहेत. आता यानंतरच मी थोड्या वेळानंतर किचनमध्ये याला सेट करून घेणार आहे. तर अख्खा पूर्ण दिवस गेला मला पूर्ण स्वच्छता करण्यासाठी. तर बघू शकता सुंदर अशी मांडणी मी मांडून घेतलेली आहे, दिसत असेल तुम्हाला. तर मिशोवरून ज्या काही मी वस्तू मागवलेल्या आहेत, जे काही कंटेनर्स मागवलेले आहेत, तर ते बघू शकता दिसायला किचनमध्ये खूप छान दिसतात. त्याची क्वालिटी देखील एकदम छान आहे. तर याचा जो व्हिडिओ आहे त्याची मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर नक्की तुम्ही ऑर्डर करू शकता. क्वालिटी एकदम छान आहे आणि दिसायला देखील खूप छान दिसत आहे. तर यानंतर मी आणखी थोडेसे देखील कंटेनर्स मागवणार आहे. तर हे रॅक देखील किचन कट्यावर ठेवण्यासाठी खूप छान असं दिसत आहे. याची क्वालिटी देखील छान आहे, मेटलचं आहे. या बरण्या देखील मी मागवलेल्याच आहेत. क्वालिटी मस्त आहे, तुम्ही मागवू शकता. तुम्हाला जर आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.